नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली, ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी, ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी. चंद्रमुखी 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 चंद्रमुखी. तुम्ही तर महाबली आहात, तुम्ही पराक्रमी आहात, तुम्ही महायोद्धे आहात. एका मनुष्यापासून नागिण बनवून तू माझी सारी सुखशांती हिरावून घेतलीयस भैरवनाथ. आता तू मला असा कोणता शाप देणार आहेस? मी त्याच्यात अनेक अलौकिक शक्ती पाहिल्यात, म्हणून त्याला बुद्धिबळाने हरवणंच श्रेष्ठ ठरेल. केवळ शक्तिबळाने कार्य होणार नाही दादा. सगळ्या रूपनगरात भीतीने त्राई त्राई माजलीये आणि तुम्ही इथे शांतपणे झोपलाय. काय झालं ते तरी अगोदर सांगा. काय तुमच्या दोघांचे वडील स्वर्गवासी झाले की काय महाराजांनी तुम्हाला फाशी देण्याचा आदेश दिला आहे? आमचे सरकार जंगलात जाऊन त्या मायावी शक्तीशी लढणार आहेत, जी मायावी शक्ती रूपनगरच्या जंगलात विध्वंस करते. आता तुम्हीच सांगा कलावती देवी, जर आमचे सरकार त्या मायावी शक्तीशी लढतील तर त्यांचं काय होईल? लढता लढता ते मृत्यूला प्राप्त होतील ना. बोलतोयस तर तू अगदी योग्य धुवासी, परंतु कुण्या शूद्र शक्तीला समाप्त करण्यासाठी तुला अस्त्राची काय आवश्यकता आहे? तू तर स्वयं इतका बलशाली आहेस की कोणतीही मायावी शक्ती तुझ्यासमोर टिकू नाही शकणार. असं कळलंय की तुम्ही जंगलात त्या मायावी शक्तीशी लढायला चालला आहात. काय हे सत्य आहे? हे तुला कोणी सांगितलंय? आणि आम्ही कुठे जातोय हे विचारायचा अधिकार तुला अजिबात नाहीये. कारण दादाच्या कार्यात विघ्न आणणाऱ्या या अनाथ कलावतीचा आज अंत होणार आहे. अरे, या तर राजकुमारी आहेत. अजून प्राण शेष आहेत. तात्काळ वैद्यराजांच्या आश्रमात घेऊन जायला हवं. वैद्यराज, वैद्यराज, बघा ना राजकुमारींना काय झालंय. यांच्या शत्रूंनी यांना घायाळ केलंय. राजकुमारींचे प्राण वाचवा वैद्यराज, या वाचायलाच हव्यात. यांचे प्राण वाचवायला काहीतरी करा वैद्यराज. शांत राहा वत्सा, ईश्वर सगळं काही ठीक करेल. विधात्याने राजकुमारींचे प्राण वाचवलेत. रक्तस्राव अधिक झाल्यामुळे राजकुमारी बेशुद्ध झाल्यात, परंतु लवकरच
राजकुमारी शुद्धीवर येतील. तुम्ही असताना आता मला कुठलीच चिंता नाहीये वैद्यराज. परंतु कुणालाही कळता कामा नये की राजकुमारी यावेळी घायाळ आहेत. वैद्यराज, जर त्यांच्या शत्रूंना त्यांच्याबद्दल कळलं तर ते पुन्हा राजकुमारींना समाप्त करण्याचा प्रयत्न करतील. मी ही सूचना अजूनपर्यंत महाराजांनाही दिली नाही. वत्सा, जरी राजकुमारीचे शत्रू इथवर पोहोचले तरी ते राजकुमारीला नाही ओळखू शकणार. काय? त्यांना नाही ओळखणार? हे तुम्ही काय बोलताय वैद्यराज? मी समजलो नाही. समजावतो वत्सा. या क्षणी जे मुख तू पाहतोयस ते मुख राजकुमारींचं नाहीये. वयाच्या 16व्या वर्षी राजकुमारींवर एक प्राणघातक हल्ला झाला होता. तेव्हा अज्ञातवासात महाराजांनी राजकुमारीचं मुख बदललं होतं. शत्रूंना गाफील ठेवण्यासाठी त्यांनी आयुर्वेदाच्या चिकित्सेच्या सहाय्याने आमच्या गुरुजींनी राजकुमारी चंद्रमुखीच्या मुखावर एका काल्पनिक मुखाचा लेप चढवला होता. आज आम्ही कलावतीच्या या काल्पनिक मुखाला हटवून राजकुमारी चंद्रमुखीचं नवं रूप निर्माण करू. यामुळे राजकुमारींच्या जीवाचं संकट अगदी कायमचं संपुष्टात येईल. आज सत्य जाणून मी खूप आश्चर्यचकित झालोय वैद्यराज. आजपर्यंत मी कलावतीच्या मुखालाच राजकुमारींचं मुखकमल समजत होतो. लवकरात लवकर तुम्ही आपलं कार्य आरंभ करा वैद्यराज. शत्रू इथे कधीही पोहोचू शकतो. थांबा. काय झालं हुजूर? ते बघ, आपल्या जंगलात कोणी युवती चालली आहे. कोण आहे ती? माहित नाही हुजूर. मी सुद्धा या युवतीला याआधी कधीही या जंगलात नाही पाहिलंय. हुजूर, ते बघा, ती घाबरलेली दिसते. निश्चितच काहीतरी भानगड आहे. थांबव तिला. मला जाणून घ्यायचंय की ती कोण आहे आणि ती इथे काय करतीये. हे युवती, तू तिथेच थांब. जर आमच्या आदेशाचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केलास तर तुला मृत्युमुखी पडावं लागेल. सैनिकांनो, जाऊन घेराव घाला हिला. एका एकट्या युवतीला घेरण्याचे तात्पर्य काय असू शकते? कोण आहात आपण? आणि रूपमतीचा मार्ग अडवण्याचा साहस तुम्ही केलत कसं? रूपमती? तुझं नाव तर आम्ही पहिल्यांदाच ऐकतो. युवती, याआधी तुला या रूपनगरात आम्ही कधीच पाहिलं नाही. सांग, कोण आहेस तू? कुठून येतेस आणि कुठे चालली आहेस? लवकर सांग. माझा परिचय विचारणारा तू आहेस तरी कोण? जर तुला माझा परिचय जाणून घ्यायचा असेल तर आधी तुला तुझा परिचय द्यावा लागेल. हुजूर, ही तर दिसायला खूपच तिखट दिसते. आणि हिची हिंमत तर बघा. आपल्या जंगलात घुसून आपल्यालाच आपला परिचय विचारतेय. आजपर्यंत असं धाडस कोणीही केलं नाही आमच्या सोबत. जर तुम्ही आदेश द्याल तर मी हिला एका क्षणात परलोकी पाठवतो. त्यानंतर हिला आपला परिचय जाणून घेण्याची आवश्यकता नाही पडणार. तू मला काय परलोकी पाठवणार? जर तू रूपमतीच्या सावलीच्याही जवळ यायचा प्रयत्न केलास तर स्वतःचेच हात पोळून घेशील. मी राजकुमारी चंद्रमुखीचे मुख्य सल्लागार श्री गजराज सिंगांची एकुलती एक भाची आहे. जर हिंमत असेल तर एक पाऊल माझ्या दिशेने टाकून बघ. परिणाम काय होतील ते तुला कळेलच. असं माननीय गजराज सिंग तुमचे मामा आहेत काय? आम्हाला ही गोष्ट आधी माहित नव्हती रूपमती. आम्हाला तर हे वाटलं की गजराज सिंगांच्या कोण्या शत्रूने तुम्हाला इथे पाठवलंय, म्हणून आम्ही अज्ञानाने तुमच्याशी उंच स्वरात बोललो. क्षमा असावी. आमच्या वर्तनाने जर तुम्हाला त्रास झाला असेल तर आम्हाला त्याचा खेद आहे. आम्ही तर केवळ महाराजांच्या आज्ञेचं पालन करत होतो. आता तर तुमच्याशी परिचयही झालाय.
जर तुम्हाला कोणत्या सहाय्यतेची आवश्यकता असेल तर आम्हाला सांगा. आम्ही तुमच्या काही कामी आलो तर यापेक्षा प्रसन्नतेची मोठी गोष्ट कोणती असेल? मला कुणाच्याच सहायतेची आवश्यकता नाहीये. आणि जर सहायताच करायची आहे तर बिचाऱ्या त्या अनाथ कलावतीची करा, जिला कुणा शत्रूने खूप वाईट तऱ्हेने घायाळ करून जंगलात फेकून दिलं होतं. हे तुम्ही काय बोलताय? कलावतीला कोणी घायल करून जंगलात फेकून दिलंय? काय ती जिवंत आहे? लवकर सांगा, आम्हाला त्या अनाथ कलावतीची मदत करायची आहे. काय ती अजूनही जिवंत आहे का तिचे प्राण निघून गेलेत? ईश्वराने कलावतीचे प्राण वाचवलेत. जर माझ्या मामाश्रीने तिला वैद्यराजांच्या कुटीमध्ये नेलं नसतं तर मोठा अनर्थ झाला असता. संयोगाने शत्रूने तिला मृत समजून जंगलातच सोडून दिलं होतं, परंतु कलावतीचे प्राण शेष होते, त्यामुळे वैद्यराज तिला वाचू शकले. कलावती जिवंत असल्याचा समाचार ऐकून आम्हाला खूप प्रसन्नता झाली रूपावती. त्या बिचाऱ्या अनाथ कलावतीला काही झालं असतं तर आम्ही जीवनभर स्वतःला माफ करू शकलो नसतो. जर मला कलावतीवर आक्रमण करणाऱ्या शत्रूविषयी कळलं तर मी त्यांना तडफडवून मारून टाकेन. कलावतीवर आक्रमण करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी मी पूर्ण जंगल शोधेन. आता शुभ कार्यात विलंब करणं उचित नाही ठरणार हुजूर. आपण कलावतीच्या मारेकऱ्यांना अतिशीघ्र आणि इथूनच शोधायला आरंभ करू. जर आपण शोधायला विलंब लावला तर शक्यता आहे की तो जंगलात दूरपर्यंत निघून जाईल. तू योग्य बोलतोयस लोहा सिंग. चल. हा चला. मूर्ख परमवीर सिंगाला हे माहित नाही की कलावतीने आता रूपमतीचं रूप घेतलंय. आता आम्ही बघतोच की कलावतीच्या जिवंत राहण्याचा समाचार ऐकून परमवीर सिंग आणि लोहा सिंगची काय अवस्था होते. हे काय झालं लोहा सिंग? आपण तर कलावतीला मृत समजून प्रसन्न होत होतो, मग ती जिवंत कशी वाचली? तुमच्यामुळेच कलावतीचे प्राण वाचलेत हुजूर. जर तुम्ही त्याच वेळी कलावतीचे तुकडे तुकडे केले असते तर आज आपल्याला हा दिवस पाहावा लागला नसता. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे लोहा सिंग. मी तर त्या कलावतीला अंतिम समय यातना देऊ इच्छित होतो, कारण त्या उद्धट कलावतीमुळे माझ्या भावाने अपमानाचे खूप कटू घोट घेतले. म्हणून तलवारीने एकच वार करून मी तिला तडफडून मरण्यासाठी जंगलात सोडून दिलं होतं. परंतु माझी ही चूक आता मला खूप महागात पडली आहे. कलावती जर आता आपल्या गळ्यात अडकली तर ती फास बनून जाईल, जिला ना गिळता येईल ना बाहेर काढता येईल. जर महालात जाऊन तिने महाराजांना सर्व काही सांगून टाकलं तर आपण सर्वच्या सर्व मारले जाऊ. जर त्यावेळी तुम्ही कलावतीचे तुकडे तुकडे केले असते तर आज ती गिधाड कावळ्यांचं भोजन बनली असती आणि ही सगळीच्या सगळी समस्या तेव्हाच समाप्त झाली असती. आता आपण काय करायचं? अजूनही काही बिघडलं नाहीये लोहा सिंग. कलावती अजूनही महालापर्यंत नाही पोहोचली. जर आपण ठरवलं तर तिच्या चालणाऱ्या श्वासांची दोरी पुन्हा तोडू शकतो. आपण असं कसं करू शकतो हुजूर? यावेळी कलावती वैद्यराजांच्या कुटीत आपले उपचार घेत आहे. आपण त्या वैद्याच्या समोर कलावतीचा वध कसा काय करू शकणार? कसा का नाही करू शकत? वैद्यराज कोणी सेनापती किंवा महामंत्री तर नाहीयेत जे आपल्याला आव्हान देतील. कलावतीच्या प्रकृतीची चौकशी करण्याच्या निमित्ताने आपण वैद्यराजांच्या कुटीत जायचं आणि संधी मिळताच त्या कलावतीचं शिर तिच्या धडापासून वेगळं करू. एक वेळ, फक्त एक वेळ तिच्या शरीराचे 2 तुकडे झाल्यानंतर जगातला कुणीही वैद्य तिला पुन्हा जिवंत नाही करू शकत. जर वैद्यराजांनी आपल्याला कलावतीचा वध करताना पाहिलं तर काय होईल हुजूर? तो वैद्यराज महाराजांचा अतिविश्वास पात्र आहे. जर त्याने जाऊन महाराजांसमोर सर्वच्या सर्व सत्य सांगून टाकलं तर आपल्यासोबत आपले मंत्रीवर्यही फासावर जातील. आपण सर्वच्या सर्व फासावर लटकले जाऊ हुजूर. नाही लोहा सिंग, नाही. कलावतीला मारण्यापासून आता मला कोणीच नाही अडवू शकत. जर त्या वैद्यराजाने आपल्याला कलावतीला मारते वेळी पाहिलं तर कलावती बरोबरच त्या वैद्यराजाचेही तुकडे तुकडे करून टाकू. आता वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही लोहा सिंग. आपण तात्काळ वैद्यराजाच्या कुटीकडे कूच करायला हवं. वैद्यराज प्रणाम. आम्ही तुमच्या कुटीत गेलो होतो. तिथे आम्हाला समजलं की तुम्ही जंगलात आला आहात वनौषधी घेऊन जाण्यासाठी. मग आम्ही विचार केला की इथेच तुमची भेट घ्यावी. तुम्ही कलावतीच्या प्रकृतीची चौकशी करायला आलात का?
अवश्य गजराज सिंगने कलावती घायल झाल्याची सूचना महालातल्या अधिकाऱ्यांना दिली आहे. तुम्ही अगदी बरोबर बोलताय वैद्यराज. आम्ही तुमच्याकडे कलावतीच्या प्रकृतीची चौकशी करायला चालू आहोत. आम्हाला गजराजांनीच सांगितलं होतं की तुम्ही घायाळ कलावतीचे प्राण वाचवले आहेत. कुठे आहे कलावती? आम्हाला तिला विचारायचंय की शेवटी तिच्यावर आक्रमण केलं कोणी? तुम्ही येथे पोहोचण्यासाठी काही क्षणांचा विलंब केलात महानुभाव. काही क्षणांपूर्वीच कलावती आमची कुटी सोडून निघून गेलीये. कुटी सोडून निघून गेलीये? परंतु ती कुठे गेली वैद्यराज? आम्हाला लवकर सांगा, अन्यथा अनर्थ होईल. कलावतीचे हल्लेखोर जर इथून दूर निघून गेले तर मग आम्ही हात चोळत बसू. आम्हाला कलावतीला भेटून विचारायचंय की तिच्यावर कोणी आक्रमण केलं होतं, त्यांची ओळख कशी पटेल, जेणेकरून आम्ही त्यांना पकडू शकू. सांगा बाबा, कलावती कुठे गेलीये? ईश्वरा व्यतिरिक्त कोणालाही माहित नाही की कलावती कुठे गेलीये. हे तुम्ही काय सांगताय वैद्यराज? काय तिने तुम्हालाही नाही सांगितलं की ती कुठे चाललीये? नाही, इथून निघताना फक्त त्या अबलेने मला एवढंच सांगितलं की ती अगदी कायमसाठी रूपनगर आणि रूपनगरचा महाल सोडून चालली आहे. आश्चर्य आहे. कलावतीने हा निकृष्ट मार्ग का अवलंबला? जर ती महालात परत आली असती तर आम्ही तिला तिच्यावर आक्रमण करणाऱ्यांची ओळख विचारून त्या पाप्यांना निश्चितच घोर दंड दिला असता. कळत नाहीये की रूपनगराचा महाल सोडण्याचा हा विचित्र निर्णय कलावतीने का घेतला. महालातल्या लोकांनी तर त्या अनाथ कलावतीला एका मातेप्रमाणे प्रेम दिलं. मग त्या ममतेचा त्याग करण्याचं काय कारण असू शकतं? का घायाळ झाल्यानंतर कलावतीची बुद्धी भ्रष्ट तर झाली नव्हती? अन्यथा ती आम्हाला असं सोडून गेली नसती. हे दुष्ट पापी किती चांगलं असल्याचं दाखवत आहेत, परंतु यांना माहिती नाहीये की यांना कलावतीचे दर्शन कधीच होणार नाहीत, कारण कलावती तर आता रूपमतीमध्ये सामावली आहे. तुम्ही हुजुरांच्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही बाबा? कलावतीने अशा प्रकारे महाल सोडून गेल्यामुळे बघा हुजुरांचे डोळे कसे भरून आले. आम्हाला सांगा की कलावती कुठे निघून गेली आहे. आता आम्ही त्या अबलेला कुठे शोधावं? पूर्व दिशेला जाताना आम्ही कलावतीला पाहिलं होतं, बस. त्यापुढे आम्हाला काही माहिती नाहीये महानुभाव. धन्यवाद बाबा. शक्य असेल तर आमच्या हुजुरांच्या नेत्रातून वाहणाऱ्या अश्रूंचे थेंब महाराजांच्या दृष्टीपर्यंत अवश्य पोहोचवा वैद्यराज. त्यांना सांगा की कलावतीच्या अशा अचानक जाण्याने आम्ही किती दुःखी झालो आहोत. हे बघा, माझ्या डोळ्यातूनही अश्रूंच्या धारा वाहत आहेत बाबा. आपण कलावतीला शोधण्यासाठी पूर्व दिशेने कूच करूया. प्रणाम. या जंगलात असं एकटं पळून पळून आम्ही थकलो आहोत. हे काय? हा दुर्गेश्वरीचा तर तळ नाही. आता आम्हाला हे सत्य जाणून घ्यायला हवं. दुर्गेश्वरी, दुर्गेश्वरी. कोण आहेस तू? आम्ही युवराज विजेंद्र प्रताप सिंग आहोत आणि तुम्ही सगळे दुर्गेश्वरीचे साथीदार आहात ना? दुर्गेश्वरी कुठे आहे? दुर्गेश्वरी, दुर्गेश्वरी. ज्यांना शोधत शोधत आम्ही सारं जंगल चाळून काढलं, विश्वासच बसत नाही की आज तुम्ही समोर उभे आहात. मी कोणतं स्वप्न तर पाहत नाहीये ना? नाही दुर्गेश्वरी, तू कसलं स्वप्न नाही पाहतेस. भाग्याने आपली पुन्हा भेट घडवली आहे. तुला भेटण्याची आशा आम्ही सुद्धा सोडली होती. रणवीर सिंगच्या कारागृहात असताना आम्ही सुद्धा हाच विचार केला होता की आमची समाधीही आता तिथेच बनेल जिथे आम्ही वर्षांपासून कैद आहोत. परंतु तुला पाहण्यासाठी विधात्याने आमचे प्राण वाचवलेत. आता रूपनगराच्या या जंगलात कुणी दृष्टी वर करूनही तुम्हाला पाहणार नाही युवराज. त्या रणवीर सिंगच्या कारागृहातून पळाल्यानंतर न जाणो तुम्हाला या मायावी जंगलात काय काय पाहावं लागलं असेल.
कोणत्या कोणत्या संकटांचा सामना करत करत तुम्ही मला शोधून काढलत. आज वाटतंय की दुर्गेश्वरीच्या प्रेमाचा विजय झाला. बस आता तर तुम्हाला तुमच्या राज्यापर्यंत पोहोचवणंच दुर्गेश्वरीचं कर्तव्य आहे. आणि दुर्गेश्वरी, आमचं कर्तव्य तुला तुझे अधिकार देणं आहे. विजयगडला पोहोचताच आम्ही तुला आपली राणी बनवू. परंतु याआधी आम्हाला आपला भाऊ सूर्यप्रतापला शोधायला हवं. तो न जाणो या मायावी जंगलात कुठे लुप्त झालाय. जर सूर्यप्रताप आम्हाला सोडून गेले नसते तर आज त्यांना शोधावं लागलं नसतं. म्हणजे तू आमच्या भावाला ओळखतेस? हो, रूपनगराच्या जंगलात तुम्हाला शोधण्यासाठी जेव्हा ते भटकत होते तेव्हा माझी त्यांच्याशी भेट झाली होती. परंतु मी त्यांना खूप समजावूनही त्यांनी माझी साथ सोडून दिली आणि तुम्हाला शोधायला रूपनगराकडे एकटेच निघून गेले. परंतु मला खात्री आहे की ज्या प्रकारे तुम्ही भेटलात सूर्यप्रतापही भेटतील. आपण दोघं मिळून त्यांना शोधून काढूया. परंतु दुर्गेश्वरी, आम्हाला भय आहे. आम्हाला भय आहे की तो कोणत्या मायावी जाळ्यात ना अडको. आम्ही मार्गात अनेक शक्ती पाहिल्यात ज्यामध्ये एक तांत्रिक खूपच भयंकर होता. ओम ह्रीं क्लीं फट काल भैरवाय नमः. ओम अग्निदेव, आम्ही आमची परमप्रिय तांत्रिक शिष्या मायाला प्रकट करण्या हेतू आवाहन करीत आहोत. माया प्रकट हो, माया प्रकट हो, माया प्रकट हो, माया प्रकट हो. ओम धूम्रलोचनाय नमः. तजोम. ओम धूम्रलोचनाय नमः. तजोम. ओम धूम्रलोचनाय नमः. तजो. ओम धूम्रलोचनाय नमः. तजोम. जय महाकाल. प्रणाम गुरुदेव. माया विजयी भवा. सांगा, कोणत्या मनुष्याची अग्नीमध्ये आहुती द्यायची? ती नागिन सावित्री आमचं कार्य नाही पूर्ण करू शकली, म्हणून माया आता हे कार्य तुला पूर्ण करायचं आहे. गुरुदेव, तुमची कामना अवश्य पूर्ण होईल. आदेश द्यावा. मला काय करावं लागेल? माया, तुला आपल्या खोल डोहासारख्या नेत्रांनी आणि आपल्या आकर्षक लावण्यमय रूपाच्या रूपजाळात 21 मनुष्यांना भुरळ पाडून आमच्या मठामध्ये आणायचं आहे. रूपनगरच्या या मायावी जंगलात खूप सारे मनुष्य भटकत आहेत, परंतु आम्हाला दिसत नाहीत. परंतु तू माया वायूच्या गंधावरूनही माहिती काढू शकतेस की तो मनुष्य कुठे आहे आणि त्यांना शोधून आणू शकतेस. तर माया, आमचं हे कार्य शीघ्रातिशीघ्र पूर्ण करून टाक, अन्यथा राजकुमारी चंद्रमुखीला प्राप्त करण्याचं आमचं स्वप्न उद्ध्वस्त होऊन जाईल. माया. गुरुदेव, तुमचं स्वप्न पूर्ण होईल. ही माया तुम्हाला कधी निराश नाही करणार. आम्ही प्रसन्न झालो माया, प्रसन्न झालो. आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही तुझं स्मरण केलं. सावित्री नागिणीवर विश्वास ठेवून आम्ही आपला खूप वेळ व्यर्थ नष्ट केला आहे. जर आम्ही त्या नागिणीवर अत्यंत विश्वास ठेवला नसता आणि हे कार्य तुला सोपवलं असतं तर आतापर्यंत आमचं कार्य पूर्ण झालं असतं आणि आम्ही या भयानक जंगलात इथे नाही तर रूपनगरच्या सिंहासनावर बसलो असतो. जे घडून गेलं त्याचा पश्चाताप काय करायचा? आता ही माया तुमची साथ देईल.
बघतच रहा, एकही मानव माझ्या हातून वाचून जाऊ शकणार नाही. जय महाकाल. आम्हाला या गोष्टीची प्रसन्नता आहे की आम्ही सावित्री नागिणीचं रूप परिवर्तित केलेलं आहे. आम्ही तिला असा दंड दिलाय की जो जीवनभर ती विसरू शकणार नाही. आमचं कार्य पूर्ण न करण्याचा तिने आमचा जो अपराध केलेला आहे, ज्याला आम्ही कधी क्षमा नाही करणार. गुरुदेव, जर तुमचा आदेश असेल तर मी त्या नागिण सावित्रीला पण मृत्यूची निद्रा नक्कीच देऊ शकते. नाही माया, नाही नाही. आम्ही सावित्री नागिणीला आता समाप्त नाही करणार. तिला थोडं तडफडू दे तिला. जेव्हा ती आपल्या पती आणि मुलांच्या तिरस्काराने त्रस्त होऊन खचून जाईल, तेव्हाच कालभैरवाला आम्ही तिचा नैवेद्य अर्पण करू. जा माया, जा. रूपनगरच्या या मायावी जंगलात चारही दिशांना तुझं मायाजाळ पसरव आणि जो कोणी मनुष्य तुझ्या जवळ येईल त्याला आमच्या समक्ष प्रस्तुत कर. जशी आज्ञा गुरुदेव. आता आम्हाला रूपनगरचा सम्राट होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. रूपनगरच्या या मायावी जंगलात जो कोणी व्यक्ती येईल तो जिवंत परत नाही जाणार. कोणता तरी मनुष्य येतोय. त्याला माझ्या माया जाळात फसवून भैरवनाथांच्या मठावर घेऊन गेलं पाहिजे. आमच्या मार्गात ही युवती कोण येते? तीही रात्रीच्या वेळी एकटी? अवश्य त्या मस्तकहीन व्यक्तीसारखी ही देखील एखादी मायवी शक्ती असेल. काय तुम्ही वाट चुकलेले वाटसरू तर नाही आहात? आम्ही जे कोणी आहोत त्याचं तुला काय? तू आम्हाला सांग, तू कोण आहेस आणि या जंगलात काय करतेस? मी रूपनगराची रहिवासी आहे. भटकलेल्या वाटसरूंना मार्ग दाखवणं माझं कार्य आहे. खोटं बोलतेस तू. तू नक्कीच कुणी मायावी शक्ती आहेस. नाही युवक, माझं नाव माया अवश्य आहे. मी तुझी सहायता करेन. चल माझ्यासोबत. नाही, आता आमचा कुणावरही विश्वास नाहीये. तू जिथून आलीस तिथे परत जा. आम्ही आमचा मार्ग स्वतः शोधू. नाही, हे तू कधी नाही करू शकणार. कारण की इथून कोणी एकटा मनुष्य रूपनगरामध्ये कधीच पोचू शकत नाही. आम्ही एकटेच आमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम आहोत युवती. आम्ही जाणतो तू जशी दिसतेस तशी नाहीयेस. बाजूला हो आमच्या मार्गातून. एवढा आडमुठेपणा करू नकोस. ही वाट रूपनगराकडे अजिबात जात नाही. हा मार्ग कुठेही जाओ, पण आम्ही तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. रूपनगरचं हे जंगल आता आम्हाला चांगलंच परिचित झालंय. तू आपली माया कुणा दुसऱ्याला जाऊन दाखव. ठीक आहे, माझी सहायता नको घेऊ, पण तू खूपच थकलेला दिसतोयस. इथे अगदी जवळच एका साधूचा मठ आहे. तिथे जाऊन थोडा विश्राम तर कर तू. नाही,
आता आम्ही तेव्हाच विश्राम करू जेव्हा आम्हाला आमचे बंधू सापडतील. वनराज, थांबा वनराज. माझी सहायता करा वनराज. खूपच कठीण परिस्थितीतून मी तुम्हाला परत शोधलंय. कोण आहेस तू? मी सावित्री वनराज, सावित्री. तुम्ही मला सहायता करण्याचं वचन दिलं होतं. बघा ना, दुष्ट भैरवनाथाने माझी काय अवस्था केलीये. त्याने माझं पूर्ण रूपच बदललं. रूप बदललं? या मायावी जंगलात कुणावरही विश्वास ठेवणं मूर्खपणाचं ठरेल. मी तुझ्या कोणत्याच जाळ्यात अडकणार नाही, कारण तू माझ्या मार्गात अडथळा बनत चाललीयस. नाही वनराज, मी कशासाठी तुमच्या मार्गात अडथळा आणेन? आपण रूपनगराहून येण्याच्या पश्चात या नागिणीच्या शापातून मला मुक्त करण्याचं वचन दिलं होतं. पण त्यापूर्वीच मी एका नव्या संकटात सापडले. माझं वास्तविक रूप मला परत द्या वनराज. माझं वास्तविक रूप परत द्या. माझ्यात इतकी शक्ती नाहीये की मी कोणाचं रूप बदलू शकेन. मी एक साधारण मनुष्य आहे. तू माझ्या मार्गातून बाजूला हो. हे तुम्ही काय बोलताय? महान तांत्रिक ज्याची पूजा करतो ती कुणी महाशक्तीच असणार. माझी सहायता करा वनराज, अन्यथा माझे पती आणि माझी मुलं मला ओळखू नाही शकणार. मला हे सगळं काही माहित नाही, पण मला इतकंच माहिती आहे की तू किंवा या जंगलातील कोणतीही मायावी शक्ती माझा मार्ग रोखू शकत नाही. वनराज, माझी सहायता करा वनराज. आता मला या जगात कुणीच ओळखू शकणार नाही. कुणीच नाही. नाही, परंतु माझे पती मला अवश्य ओळखतील. हो, ते मला अवश्य ओळखतील. तुम्हाला जंगलात चारही बाजूला तुमची दृष्टी खिळवून ठेवायला हवी. परंतु लक्षात ठेवा, कोणीही अपरिचित व्यक्ती दिसला तर त्याला तात्काळ पकडून माझ्या समोर आणून प्रस्तुत करा. हे महात्मा कोण येत आहे तिकडे? का एखादा गुप्तहेर आहे? कोण आहेस तू? कुठून आलायस? कुठे जायचंय तुला? वत्स, असं वाटतंय की तू दुर्गेश्वरीचा साथीदार आहेस. तू लुटार दुर्गेश्वरीला ओळखतोस? कसं काय? का तू आमच्या एखाद्या शत्रूचा गुप्तहेर तर बनून आला नाहीयेस? ते मी तुला नाही सांगू शकत. याचं उत्तर स्वयं दुर्गेश्वरीच देईल. काय तू मला हे सांगण्याचे कष्ट घेशील का की दुर्गेश्वरी कुठे आहे? देवधर बाबा, दुर्गेश्वरी, तुम्ही इथे अचानक कसे? मला म्हणायचंय की माझा विश्वासच बसत नाहीये की ज्यांना मी देवाप्रमाणे पूजते ते आज अचानक या घनदाट जंगलात माझ्या समोर उभे आहेत. दुर्गेश्वरी, इतक्या वर्षांनंतर तुझी आमच्याशी परत भेट झाली आहे. ही तर योगायोगाचीच गोष्ट आहे. मी राणी पद्मावतींचा पुत्र वनराजला शोधण्यासाठी या रूपनगराच्या जंगलात आलोय. वनराजला तर मी नाही भेटलो,
परंतु माझी भेट तुझ्याशी झाली. त्या वनराजचं नाव घेऊ नका बाबा, ज्याने तुमचा आणि माझा विश्वासघात केलाय. जर मला तुमच्या सन्मानाची चिंता नसती ना, तर मी त्याला मृत्यूच्या दारी नक्कीच पोचवलं असतं. काय हे काय सांगतेस तू दुर्गेश्वरी? वनराजने तुझ्यासोबत असं काय केलंय की तू इतकी क्रोधित झालीयस? बाबा, तुमच्यामुळे मी त्याला एका भावाप्रमाणे आधार दिला, आश्रय दिला, परंतु एका अंधाऱ्या रात्री त्याने माझ्या एका साथीदाराची निर्दयीपणे हत्या केली. ज्या पानात त्याने खाल्लं त्याला छिद्र पाडलं. समजलो. यात वनराजचा काहीच दोष नाही दुर्गेश्वरी, कारण वनराजला स्वतःलाच माहित नाही की त्याच्या दानवी शक्तींचा वास आहे. ही अवश्य अंधारी रात्र, अमावस्येची काळी रात्र असेल. अमावस्येच्या प्रत्येक रात्री वनराज मनुष्याचा दानव बनतो आणि त्याच्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तो हत्या करतो. माझ्या हातून कसला अनर्थ झाला बाबा? मला नव्हतं माहित की वनराज शापित जीवन जगतोय. जर मला माहित असतं तर मी त्याची साथ कधीच सोडली नसती. बाबा, माझ्या हातून खूप मोठी चूक झालीये. मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. यासाठी तुला पश्चाताप करण्याची काहीच आवश्यकता नाहीये दुर्गेश्वरी. घटित कोणीच टाळू शकत नाही. यात तुझा काहीच दोष नाहीये. हे तर वनराजचं दुर्भाग्य आहे जे सर्व काही घडवतंय. मी निघतो. जर वनराज कुठे मार्गात भेटला तर त्याच्या कुशलतेचा समाचार मी त्याच्या आईपर्यंत पोहोचवेन. नाही बाबा, वनराजच्या कुशलतेचा समाचार मी आपल्यापर्यंत पोहोचवेन. मी त्याला कसंही शोधून काढेन बाबा. आधी तर मी त्याची हात जोडून क्षमा मागेन आणि त्या पश्चात त्याची साथ तोपर्यंत देईन जोपर्यंत त्याचा उद्देश पूर्णपणे सफल होणार नाही. परंतु यावेळी आता तुम्ही परत जावं, कारण हे रूपनगराचं जंगल खूपच मायावी आहे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव. या मायावी जंगलात एक विचित्रसेन नावाचा जादूगार वास्तव्य करतोय. तो ढोंगी तांत्रिकाचा मुखवटा धारण करून भैरवनाथाच्या नावाने तांडव माजवतोय. जर तुझी त्याच्याशी कधी भेट झाली तर त्याच्या बोलण्याला भूलू नकोस. तुम्ही चिंता नका करू बाबा. त्या महापापी विचित्रसेन विषयी मी खूप काही ऐकलंय आणि जर माझी त्याच्याशी मार्गात भेट झालीच तर मी त्याचं पित्तळ अवश्य उघडं करेन. परंतु यावेळी मी तुम्हाला हीच प्रार्थना करते की तुम्ही संध्येपूर्वी आपल्या आश्रमात परत जावं. ठीक आहे, परंतु तू आपली काळजी घे. तुला भेटून माझी सर्व चिंता दूर झाली. मी आता परत जाऊन वनराजाच्या मातेला समाचार देतो. येतो मी आता. सुखी भव.